तर आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती. स्टार्ट करू. भगवद्गीता अध्याय, कुठला अध्याय चालू आहे आपला? अध्याय पहिला, श्लोक नंबर 3. श्लोक नंबर कुठला झाला होता? 3. लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्यासोबत नोटबुक घेऊन येऊ शकता, तुमची भगवद्गीता घेऊन येऊ शकता, त्याच्यावर तुम्ही मार्क करू शकता आपण काय अभ्यास करतोय. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर आपण एक एक गोष्टीवर जे चर्चा करतो तुमच्या पुढे जाऊन लक्षात राहील, नाही तर तुम्ही विसरून जाल. विसरतो की नाही आपण? पुढचा पाठ मागचा ते बरोबर पाठ आहे. तर मग तिसऱ्या श्लोकावर आपण काय चर्चा केली होती? तिसऱ्या श्लोकामध्ये दुर्योधन आता आचार्यांकडे गेला आहे. कोण आचार्य आहेत? आचार्यांचं नाव काय आहे? द्रोणाचार्यांकडे गेले. दुर्योधन आता द्रोणाचार्यांकडे गेले आणि द्रोणाचार्यांना काहीतरी बोलला. तो काय बोलला त्याच्यावर आपण मागच्या वेळेस चर्चा केली. खूप महत्त्वाचे ते शब्द होते. काय त्यांनी चर्चा केली होती? काय बोलला होता तो बोलला होता, दुर्योधन बोलला होता की हे आचार्य बघा, त्यांची सेना किती चांगली आहे, व्यूहरचना किती चांगली आहे बघा. कोणी केलेली व्यूहरचना ती? तव शिष्येन धीमता, तुमचा बुद्धिमान शिष्य. कोण येतो? द्रुपदपुत्रेण, द्रुपदचा पुत्र आहे. आपण चर्चा केली ना याच्यावर. व तो द्रुपदपुत्रेण का म्हणतो? तव शिष्येन का म्हणतो? जसा एखादा व्यक्ती बापाला टॉन मारताना काय म्हणतो, व्यंग करताना काय म्हणतो? तुमच्या मुलांनी काय करामत केली माहिती आहे का? ना, तुमच्या मुलांनी काय करामत केली हे सांगताना तो मुलाचं नाव घेऊन सांगत असतो, किंवा तुमचा मुलगा म्हणून तो सांगत असतो. मुलाचं नाव घेऊन सांगू शकत होता की बंट्याने काय केलं, पण त्याला दोष कोणाला द्यायचं आहे? वडिलांना दोष द्यायचा आहे. म्हणतो तुमचा मुलगा, अशा पद्धतीने म्हणतो तो. तसं इथे म्हटलेलं आहे की द्रुपदपुत्रेनं, द्रुपदचा मुलगा आहे तो, त्याचं नाव धृष्टद्युम्न आहे. त्यांनी सुंदर व्यूहरचना केली आहे, पण तो तुमचा पुत्र आहे, तुमच्या दुश्मनाचा पुत्र आहे. द्रुपद तुमचा दुश्मन आहे, त्यांचा पुत्र आहे तो. आणि धीमता, खूप बुद्धिमान आहे तो. म्हणजे तुम्ही थोडे मूर्ख आहात, कारण तुम्ही त्याला ज्ञान दिलं आहे ज्याने तुम्हाला मारण्यासाठी विद्या ग्रहण केली, आणि ती तुमच्याचकडून घेतली विद्या, आणि तुम्ही ती दिलीसुद्धा. म्हणून तो अप्रत्यक्ष आपल्या गुरूंनाच मूर्ख म्हणून संबोधित करतोय. वास्तविक किती मोठा अपराध आहे हा, पण तो तसं म्हणतोय. आणि तो दुर्योधन आहे, त्याला आपलं कार्य साध्य करण्यासाठी तो कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. असे समाजात लोक आहेत की नाही आज? आपला उल्लू सीधा करण्यासाठी, इंग्रजीमध्ये हे आहे प्रोवर्ब आहे, अपना उल्लू सीधा करना. आपला कार्य साध्य करण्यासाठी एखादा व्यक्ती कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. त्या कॅटेगरीचा व्यक्ती कोण आहे? तो दुर्योधन अँड कंपनी. आणि म्हणून तो तसा म्हटला. आता तो आज 4थ्या श्लोकामध्ये अजून काय काय म्हणतो आणि कोणाकोणाची नावं घेतोय त्याच्यावर आपण थोडीशी ते चर्चा करूया. सर्वांनी हा श्लोक माझ्या मागे म्हणा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः.
तर पुरुषांमध्ये दोघांनी कोणतरी हा श्लोक वाचा. जसं तुम्ही माझ्या मागे म्हटले तसंच त्यांच्या प्रत्येकाच्या मागे आपण म्हणायचं आहे. आणि स्त्रियांमधून दोघांनी म्हणायचं आहे. कोण म्हणेल ते तुम्ही आपापसात ठरवा. पुरुषांमध्ये कोण म्हणू इच्छितो? अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदस्य महारथः. एका वेळेस एकानेच वाचायचं आणि बाकीच्यांनी फॉलो करायचं. हां बोला आता तुम्ही. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधिः युयुधानो विराटश्च द्रुपदस्य महारथः. हां कोण म्हणतं? हां बोला. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदस्य महारथः. हां बोला. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदस्य महारथः. व्हेरी नाईस, गुड. हां तुमचा हात वर होता ना, तुम्ही अनुवाद वाचा खालचा. वाचा मग खालचा अनुवाद वाचा. इस सेना में भीम तथा अर्जुन के समान युद्ध करने वाले अनेक वीर धनुर्धर हैं तथा महारथी युयुधान विराट तथा द्रुपद. बरोबर. इस सेना में भीम तथा अर्जुन के समान युद्ध करने वाले अनेक वीर धनुर्धर हैं तथा महारथी युयुधान विराट तथा द्रुपद. तो याच्यात काय सांगितलेले आता तो म्हणतो ना, दुर्योधन म्हणतोय. कोणाला म्हणतोय? कोणाला म्हणतो दुर्योधन? द्रोणाचार्यांना म्हणतोय की बघा मी तुम्हाला दाखवतोय की त्यांची व्यूहरचना कशी आहे पांडवांची. आणि त्याच्यामध्ये तो आता एक दाखवतोय. काय? अत्र शूरा महाईशू आसा. या शब्दाचा विग्रह असा आहे महाईशू आसा. महेश्वासा झाला. ते महान लोक आहेत ते सगळे. महान धनुर्धर आहेत ते सगळे. कोण आहेत ते महान धनुर्धरमध्ये नाव घेतलं त्यांनी विशेष करून. आणि सगळ्यात पहिलं नाव त्यांनी कोणाचं घेतलं आहे? हां कारण भीमाला बघूनच त्याला अशी धडकी भरायची. त्याला माहिती धडकी भरणं. धडकी भरायची त्याला. भीम बघून त्याला असं वाटायचं की बापरे भीम. तर भीमाचं नाव पहिलं घेतलं त्यांनी कारण भीम त्याचा कट्टर शत्रू आहे असा दुर्योधन मानायचा. भीम अर्जुन समा. भीम आणि अर्जुन सारखे समान योद्धा आहेत. असं नका समजू की फक्त भीम आणि अर्जुनच हेच महारथी आहे, अतिरथी आहेत. त्यांच्यासारखे अजूनही आहेत. कोण कोण आहेत? युयुधानो विराटश्च आणि द्रुपदश्च. हे महारथी आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये किती रथींचं नाव आहे कोण सांगेल? हातवर करा. कोण सांगेल किती महारथी आहेत? अचूक कोण सांगेल? या श्लोकात किती जणांचं नावं घेतलेत? ज्याला येते त्याने हातवर करा. सांगा. 5. ओके. अजून? किती आहेत? 5च आहेत. नक्की 5 आहेत? लॉक किया जाए. 5च आहेत. सही आन्सर. ओके जरा टाळ्या. हेच तुमचं बक्षीस. कोण म्हणे काय करत. अत्र शूरा महेश्वासा भीम अर्जुन युयुधानो विराट आणि द्रुपद. हे 5 जण महारथ्यांचं इथे नाव उल्लेख केलेला आहे. आपण याच्यावर थोडीशी चर्चा करू अगोदर की ही जी उपाधी आहे त्याचा काय अर्थ आहे. हां कुठली उपाधी आहे? अर्धरथी, रथी, महारथी आणि अतिरथी कोणाला म्हणतात याच्याविषयी थोडी चर्चा करू. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावर चर्चा करणं. शास्त्रामध्ये याच्याविषयी वर्णन येतं. कोण श्लोक वाचेल?
ज्यांनी वाचलेलं नाही आतापर्यंत? कोण वाचेल त्यांनी हात वर करा. छोटे दिसतंय का? थोडंसं अस्पष्ट दिसतं आणि चित्र पण हलतं. एकोदश सहस्राणि योधयेद यद सुधन्विनां शस्त्राशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृता अमितान् योधयेद यस्तु संप्रोक्तो अतिरथास्तु सहरति चैकेन यो युद्धेत तान्यूनोर्धरथ स्मृतः. बघा इथे अर्धरथ आला की नाही खाली. तान्यून यो अर्धरथः स्मृतः, त्याला अर्धरथ म्हणतात. कोण कोण आहेत बघा. एकादश सहस्राणि योधयेदस्तु धन्विनाम. एकोदश नाही, एकादश म्हणजे 11 झाले. एकोदश सहस्राणि. सहस्र म्हणजे के आजच्या भाषेत 1000 आणि दश म्हणजे 10,000 झाले. येते काय काय येते थोडीशी चर्चा करू याच्यावर. बघा पहिला आहे अर्धरथी. अर्धरथी कोणाला म्हणतात? एक योद्धा जो एका योद्धाशी सुद्धा युद्ध करण्यास असमर्थ आहे त्याला म्हणतात अर्धरथी. म्हणजे योद्ध्यांच्या भाषेमध्ये अर्धरथी ही एक शिवीसारखी मांडली जाणार. म्हणजे एखाद्याचा जर अपमान करायचा झाला तर त्याला काय म्हणणार? हे अर्धरथी. हां म्हणजे ही सभ्य लोकांची भाषा आहे. आपल्याला जर एखाद्याला म्हटलं अर्धरथी तो म्हणा अच्छा नाही. जसं संस्कृतमध्ये म्हणतात वैशाख नंदन, तर आपल्याला वाटेल की अरे वा काय मस्त नाव दिलं मला. वैशाख नंदन म्हणजे गाढव. उद्या तुम्ही घरात जाऊन एखाद्याला बोलू नका अहो वैशाख नंदन, एवढे सजून कुठे चालले. हां वैशाख नंदन. तसं अर्धरथी हा शब्द बरा वाटतो, पण अर्धरथी म्हणजे शिवी झाली त्यांची. शिवी म्हणजे त्याचा अपमान केल्यासारखं झालं. जसं अजून संस्कृतमध्ये जर एखाद्याला म्हटलं की हे ब्रह्मबंधू, कसं मस्त वाटतं. अरे वा ब्रह्मबंधू. ब्रह्मबंधू म्हणजे तू ब्राह्मण आहेस नावाला, पण ब्राह्मणाचा काही गुण नाही तुझ्यामध्ये, असा याचा अर्थ होतो. म्हणजे आपण म्हणतो ना तू नावाला पाटील आहेस, गावचा पाटील असतो ना, किंवा काय एखादा पदवीधर डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि त्याच्या इंजेक्शनमध्ये काही गुण येत नाही, तो गोळ्या देतो, तो अशाच नुसत्या दूधगोळ्यासारख्या खातात लोक, काही कामाच्या नाही त्या गोळ्या. मग तुम्ही म्हणता काय त्याला काय नावाला डॉक्टर येतो, काही गुण येते त्याच्यामध्ये. ही त्याच्यासाठी शिवी झाली ती आहे ना, बदनामी झाली ती. तसं अर्धरथी ही बदनामी आहे त्या काळामध्ये, जो एका योद्ध्याशी सुद्धा युद्ध करू शकत नाही. अच्छा इथे दिसत नाही बरोबर ना, पुढच्या वेळेस अक्षर मोठं करू आपण. दुसरं रथी. रथी कोणाला म्हणतात? एक योद्धा दुसऱ्या योद्ध्याशी युद्ध करू शकतो तो. काय नाही तुम्ही काय नाही करू, ऐका फक्त. अर्धरथी एक रथी म्हणजे जो एक योद्ध्याशी एक योद्धा युद्ध करणार आहे. हे रथी कोण आहेत माहिती आहे का? रथी म्हणजे रथावर आहे. त्याच्यामध्ये काय भेद आहेत? अच्छा युद्धामध्ये युद्ध करणारे कोण कोण असतात? काही घोडसवार असतात बरोबर, काही पैदल असतात, आणि काही हातीवर असतात, आणि काही रथावर असतात, बरोबर आहे की नाही. तर हे रथी म्हणजे तो रथावर आहे. आता रथी ही फार मोठी उपाधी आहे वास्तविक. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखाद्या सुभेदारला जर तो चांगला योद्धा असेल तर शिवाजी महाराज स्वतः त्याला तलवार प्रदान करायचे, आणि जर तो तरबेज असेल आणि तो त्याची जर थोडी प्रमोशन त्याला करायचं असेल तर त्याला घोडा ते बहाल करायचे की हा घोडा. आता तो घोडस्वार झाला म्हणजे खाली पैदल जाऊन लढाई करणारा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ घोडसवार.
त्याला घोड्याची प्रॅक्टिस लागते आणि घोड्यावरून तो युद्ध करणार. वरून युद्ध करणं सोपं आहे खालून युद्ध करण्यापेक्षा. आणि घोडा पटकन पळतो आणि घोडा पण तसा तरबेज असतो. तर तसं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे रथावरून युद्ध करणं. रथ देणं ही फार मोठी उपाधी आहे. म्हणजेच तो योद्धा त्या योग्यतेचा असायला पाहिजे. मग रथी, मग एक रथी दुसऱ्या रथीशी युद्ध करू शकेल एवढा तो कॅपेबल आहे, म्हणून त्याला रथी म्हणतात. मग एक रथी म्हणजे काय झालं आता? एक रथीशी युद्ध करू शकेल. एक रथीशी एक रथी युद्ध करू शकेल म्हणजे दुसऱ्या पण रथावर आहे. बाकीच्यांशी तर तो करूच शकेल खूप खूप लोकांशी, पण रथी एक आहे तो योद्धा असतो, तो एक जास्त श्रेष्ठ असतो. महारथी, महारथी म्हणजे काय की एकच रथी एकच योद्धा 10,000 योद्ध्यांसोबत युद्ध करू शकतो. 10,000 रथींसोबत योद्ध्यांसोबत युद्ध करू शकतो एकाच वेळेस. आणि प्लस त्याला शास्त्रज्ञान आहे. या श्लोकामध्ये आपण काय बघितलंय बघा. बघा त्या श्लोकात काय म्हटलंय आपण. काय? शास्त्र शस्त्र शस्त्र शास्त्र प्रवीणश्च. 3 नंबरची लाईन बघा, दिसतं तुम्हाला? शस्त्र शास्त्र प्रवीणश्च म्हणजे अर्ध रथी महारथी होण्यासाठी त्याला फक्त शस्त्र प्रवीण नाही तर तो शास्त्र प्रवीण सुद्धा असणं गरजेचं आहे. का बरं? का गरजेचं आहे? पूर्वीच्या काळामध्ये कोणालाही शस्त्रविद्या दिली जायची नाही. आज डॉक्टर विद्या कोणाला पण दिली जाते का? म्हणजे लोक आपण म्हणतात ना की किती भेदभाव करायचे लोक पूर्वीच्या काळी. क्षत्रियालाच फक्त देणार, ब्राह्मणालाच फक्त देणार, एक शूद्राचं काही योग्यता नाही का? त्याच्यावर खूप लोक भांडतात आजकाल, आहे की नाही? मग जा बरं आज भांडायला, आम्ही शूद्र आहे, आम्हाला डॉक्टरची विद्या द्या. जाऊ शकता? नाही जाऊ शकत. आम्हाला आर्मीमध्ये घ्या, नेव्हीमध्ये घ्या. त्याचे रूल्स आहेत ना, काय नियम आहेत त्याचे? एक्झाम क्रॉस करा, तुम्ही क्वालिफाईड करा. तुमची बॉडी यष्टी, तुमची शरीर यष्टी तुमची योग्य पाहिजे. तुमचा व्यायाम, तुमची रनिंग, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिट पाहिजेत तुम्ही, तरच तुम्हाला घेतील ते. जातपात ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. महत्त्वाचं आहे की तुम्ही किती योग्य त्यासाठी. बरोबर आहे की नाही? हां, तसंच पूर्वीच्या काळी क्षत्रियामध्ये पण कोणालाही ती विद्या दिली जायची नाही आहे. तर आजकाल फक्त काय फिटनेस बघतात बॉडीली, पण त्याचं एज्युकेशन, त्याचं इंटेलेक्च्युअल चेक केलं जातं. आज परीक्षा घेणं म्हणजे काय, इंटेलेक्च्युअल किती क्वालिफाईड आहे हे चेक केलं जातं. बरोबर आहे. पण एक प्रॉब्लेम आहे आजच्या परीक्षांमध्ये की त्याचा ॲटिट्यूड आणि त्याचा हार्ट, त्याचं मॉरल कसं आहे हे जरा बघलं जात नाही. हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि पूर्वीच्या काळी हे बघितलं जायचं, तो मॉरली कसा आहे, तो राजा बनण्यासाठी योग्य आहे का. आणि म्हणून शास्त्रज्ञान गरजेचं आहे. रामायणामध्ये, आता रामनवमी येते, रामायणामध्ये एक वर्णन असं आहे, त्याच्यावर खूप लोक वाद घालतात. रामाने एक शूद्राचा वध केला, याच्यावरून फार मोठं. आणि हे जे असे वाचणारे जे आहेत ना, ते अशा चुका शोधण्यासाठीच वाचतात ते. हां, चुका शोधतील ते, असे काहीतरी ते तांदळातले खडे नाही काढणार, ते खड्यातून तांदूळ काढून टाकतील आणि खडे ठेवतील त्याच्यामध्ये. अशी प्रवृत्तीचे लोक आहेत आज. बाहेर बसणाऱ्यांना विनंती, आतमध्ये या, जागा आहे भरपूर. तर मग ही प्रवृत्ती कशी आहे, ही वास्तविक शूद्राची प्रवृत्ती. शूद्र हा कॅटेगरीचा व्यक्ती नाही, शूद्र ही मेंटॅलिटी आहे, ही प्रवृत्ती आहे. शूद्र ही जात नाही, शूद्र ही त्याची परिस्थिती, स्थिती, मनस्थिती आहे. एखादा गरीब असेल पण दारिद्र्यता नसावी. परिस्थितीने व्यक्ती गरीब असेल चालेल, पण दारिद्र्य हा त्याचा स्वभाव आहे वास्तविक. तुम्ही बघितलं काही काही लोकांना एकदम असे गचाळ मचल राहणारे लोक असतात, गभाळ्यासारखे राहणारे लोक असतात. माहिती तुम्हाला गभाळा माहिती आहे शब्द गभाळा? त्याचे कपडे कुठे पडलेले असतील, त्याचे केस कसेच उंचरलेले असतील, त्याचे नखच वाढलेले असतील, नुसता एकदम
तो वास्तविक शूद्र आहे. शूद्र ही मेंटॅलिटी, भावना आहे, ही स्थिती आहे त्या व्यक्तीची. आणि म्हणून तशा व्यक्तीला, आणि मग काय झालं रामचंद्राने, की त्यावेळेस काय झालं की पाऊस पडत नव्हता. राज्यात पाऊस का पडत नाही रामचंद्राच्या राज्यात, असं शक्यच नाही होणार, कारण धर्माचरण करणारा राजा आहे, त्याच्यामुळे प्रजे आणि निसर्ग त्याला सपोर्ट करणारच. आणि मग तो कारण काय आहे ते शोधणं. आणि रामचंद्रांनी काही ऋषींना विचारलं काय कारण असेल, आणि ऋषींनी सांगितलं की तुमच्या राज्यामध्ये असा एक व्यक्ती आहे जो तपस्या करतोय, ज्याची योग्यता नाही तपस्या करण्याची. का? कारण तपस्या करून जी शक्ती प्राप्त होईल ती शक्ती हँडल करण्याची, तिचा वापर करण्याची त्याच्यामध्ये योग्यता नाही आहे. सांगा तुम्ही की एखादा बदमाश मुलगा आहे, मस्तीखोर आहे, अजिबात अभ्यास करणार नाही, त्याला तुम्ही जर 1000 रुपये दिले, काय करेल तो? काय उद्योग करेल सांगा तो? त्याला तुम्ही द्याल 1000 रुपये? तो उन्हाळ पोरगा आहे, तो म्हणतो पापा मला एक बाईक घेऊन द्या, आणि तुम्ही म्हणा ठीक आहे बेटा, लगेच त्याला दुसऱ्या दिवशी बुलेट घेऊन दिली तुम्ही, काय करेल तो? 2-4 जण ठोकून येईल घरी, आणि मग त्याच्या सगळ्यात बापाला पण लोक ठोकतील घरी येऊन. अशा मुलाला तुम्ही देणार नाही ज्याच्यामध्ये योग्यता नाही आहे. अशाच मुलाला तुम्ही द्याल ज्याला खरोखर गरज आहे, जो त्याचा योग्य उपयोग करेल. तसंच त्या काळामध्ये ते रामचंद्रांनी जाणलं, आणि म्हणून त्यांनी त्यांना वॉर्निंग दिली की तू ते करू नकोस, आणि तरी त्यांनी केलं, आणि म्हणून त्याचा वध करण्यात आला. त्याचा वध का केला? कारण त्या एकट्या व्यक्तीच्या तपस्याने किंवा त्याची एकट्याशी महत्त्वाकांक्षेने बाकी पूर्ण राज्य सफर होतोय, दुःखी होतोय. त्यांना सगळ्यांना पावसापासून वंचित व्हावं लागतं. म्हणून असा एक नियम आहे राजासाठी की एका परिवारातला एक व्यक्ती कुर्बान करता येतो. एका गावासाठी एक घर कुर्बान करता येतं, आणि एका पूर्ण राज्यासाठी एक गाव कुर्बान करता येतं. एक पूर्ण शरीर वाचवण्यासाठी शरीराचा एक अवयव कापून काढला जातो, एवढं तर मानतो आपण. का बरं? बाकीचं शरीर वाचला पाहिजे, नाही तर त्याचं इन्फेक्शन बाकीच्याला होईल. बरोबर आहे? मग तसंच काही जो व्यक्ती असतील घरामध्ये किंवा परिवारामध्ये किंवा गावामध्ये किंवा राज्यामध्ये, जर एकापासून किंवा कमी एखादा पार्ट आहे त्याला जर काढलं आणि बाकी जर चांगलं वाचवता येत असेल तर ते काढलं जातं सर्जरी करून. आणि म्हणून तोच फॉर्म्युला प्रभू रामचंद्राने त्या शूद्रासाठी पण वापरला, तोच फॉर्म्युला प्रभू रामचंद्राने आपल्या स्वतःच्या पत्नीसाठी सुद्धा वापरला. राजासाठी सगळी प्रजा समान आहे. त्या शूद्राचा त्यांनी वध केला, आणि जेव्हा लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली होती खूप, असं नाही की एकच धोबी फक्त म्हणत होता सीतेबद्दल, अशी सगळे लोकांनी एकदा चर्चा व्हायला लागली की कशी चर्चा होते, कानाफुशी कशी होते, इकडचं तिकडचं हे असं झालं तसं झालं, आणि मग ती चर्चा सगळ्या राज्यामध्ये व्हायला लागली होती, आणि वातावरण पूर्ण पोल्यूट खराब व्हायला लागलं होतं. आणि म्हणून पूर्ण राज्य जर वाचवायचं असेल आणि एका व्यक्तीला बाहेर काढून जर वाचवता येत असेल तर ते करावं. आणि म्हणून रामचंद्रांनी म्हटलं की सीतेला अशा ठिकाणी नेऊन सोडा. तिची पण व्यवस्था केली, असं नाही की जंगलात सोडून दिलं कुठे पण, वाल्मिकी ऋषींच्या आश्रममध्ये सोडलं, आश्रमच्या बाजूला. आणि मग बाकीच्या लोकांमध्ये शांतता झाली, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना सीतेची उणीव जाणू लागली जेव्हा लवकुश आले तेव्हा. तर अशा पद्धतीने हे शास्त्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे, कारण शास्त्रज्ञानाने चारित्र्याचा विकास होतो, चारित्र्य डेव्हलप केलं जातं, व्यक्तीची गुणवत्ता वाढते शास्त्र अध्ययनाने. आणि त्याच्याची योग्यता शिवाय जर त्याला एखादी गोष्ट दिली गेली तर तो त्याचा दुरुपयोग करतोय. याचं उदाहरण आहे अश्वत्थामा. अर्जुन हा तरबेज, गुणवान, आज्ञाधारी आणि नम्र आहे, आणि हे गुण शिष्य होण्यासाठी एकदम उपयुक्त आहेत. शिष्य कसा असायला पाहिजे? नम्र असायला पाहिजे,
गुणवान असायला पाहिजे, हुशार पण असायला पाहिजे, अभ्यासू पण असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला किती लोकांना आवडेल की असा मुलगा आपल्याला पाहिजे? आवडेल सगळ्यांना? हां. तसा शिष्य पण पाहिजे. मग तसा जर मुलगा तुम्हाला असेल तर तुम्ही त्याच्यावर भरभरून कृपा कराल की नाही? त्याचे भरभरून पण लाड पण कराल तुम्ही त्याचे, आहे की नाही? आणि म्हणून अर्जुन तसा विद्यार्थी होता. म्हणून द्रोणाचार्याने त्यांना सगळी विद्या जे काही त्यांना माहीत होतं ते सगळं त्याला शिकवलं आणि त्याला असे अस्त्र पण प्रदान केले. आणि ब्रह्मास्त्रासारखा अस्त्र हे घेण्यासाठी तिथे कोणच लायक व्यक्ती नव्हता त्यांच्या स्टुडंटमध्ये. एकच फक्त अर्जुन होता आणि द्रोणाचार्याने तो ब्रह्मास्त्राची विद्या अर्जुनला दिली. ब्रह्मास्त्राला कसं प्रकट करणं, कसं त्याचा उपयोग करणं आणि कसं त्याला पुन्हा वापस घेणं, त्यासाठी इंद्रिय संयम खूप लागतो, तपस्येची खूप आवश्यकता असते. आणि ही त्याला अर्जुनाला शिकवली. पण जेव्हा अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं गेलं आणि हे जेव्हा अश्वत्थामाला कळालं, अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा कोण आहे? मुलगा. की माझ्या बापाने माझ्या वडिलाने दुसऱ्या मुलाला, माझ्याच क्लासमेटला एवढं मोठं अस्त्र दिलं आणि मला दिलं नाही, मी त्यांचा मुलगा असून पण. आणि मग तो घरी येऊन रागरूस करायला लागला, वडिलांना आग्रह करायला लागला की मला पाहिजे मला पाहिजे, हट्ट करायला लागला, आईजवळ जाऊन बोलायला लागला की मला पाहिजे, तुम्ही वडिलांना सांगा वगैरे 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 सगळं. आणि त्याची योग्यता नसताना सुद्धा हट्ट करून आणि पुत्रमोहामुळे द्रोणाचार्याने तो अस्त्र अश्वत्थामाला दिलं. अश्वत्थामामध्ये योग्यता नाही आहे तरी त्याला ती शस्त्रविद्या मिळाली आणि त्याच्यानंतर तो एवढा आनंदी झाला, वाव, ब्रह्मास्त्रासारखं अस्त्र आहे ना, ह्या अस्त्राची शक्ती एवढी आहे की त्याला दुसरा उपाय नाही आहे. जर तो अस्त्र सोडला तर त्याला मारण्यासाठी किंवा रोखण्यासाठी फक्त ब्रह्मास्त्रच काम करू शकतो, दुसरा कुठलाच अस्त्र त्याच्या पुढे टिकू शकत नाही. आणि एका ब्रह्मास्त्राचं तेज माहिती किती आहे? असे हजारो सूर्य जेव्हा एकत्र येतील त्याचं तेज जेवढं असेल ना, तेवढं तेज या ब्रह्मास्त्राचं आहे. आणि एक ब्रह्मास्त्र पूर्ण ब्रह्मांडाला जाळण्याची शक्ती त्या ब्रह्मास्त्रामध्ये आहे. ब्रह्मांड जाळलं म्हणजे काय तुम्ही म्हणताय? वरणगाव नाही फक्त, ब्रह्मास्त्र फार मोठं आहे. मग ते अस्त्र त्याला दिलं आणि त्याने काय उपयोग केला त्याचा माहिती आहे तुम्हाला? युद्धामध्ये त्याने तो ब्रह्मास्त्र उत्तराच्या गर्भामध्ये असणारा परीक्षित छोटा बाळ त्याच्यावर सोडलं त्याने. विचार करा. म्हणजे ते अस्त्राचा एक नियम असा आहे की तुम्ही एक योग्यतेच्या बरोबरीच्या व्यक्तीवर, नियम असा आहे की बरोबरीच्या व्यक्तीशी युद्ध काय केलं पाहिजे, हा एक नियम आहे. आपल्या कुस्तीमध्ये पण नियम आहेत की नाही? कुस्ती खेळण्यामध्ये किंवा कराटेची जी हे असते मुलांची स्पर्धा असते त्याच्यामध्ये पण वजनावर असतं, किती वजनाचे मुलं त्याच्यासोबत दुसरा मुलगा फायटिंग करणार. असा मोठा सांड त्याच्यासमोर उभा नाही करत हाडका कडकुड्या व्यक्तीसमोर, नियम असतात त्याचे. तर तसं कुठल्या व्यक्तीवर कुठला अस्त्र वापरणं याचे पण नियम आहेत. आता तुमच्या घरामध्ये जर उंदरं असतील, म्हणजे असं घर मी आतापर्यंत कधी बघितलं नाही की ज्या घरात कधी उंदरं नाही आहेत. भुसावळमध्ये पण. आणि उंदीर हा असा प्राणी आहे की तो सर्वत्र पाहायला मिळतो. पण घरात उंदीर आला म्हणून त्याला मारण्यासाठी का तुम्ही तोप घेऊन येणार? तोप घेऊन आलो का उंदीर झालेत खूप घरामध्ये, मग एक तोप मध्ये बार उडून टाका, असं होतं कधी? तर म्हणून ब्रह्मास्त्र आणि एका गर्भामध्ये, स्त्रीच्या गर्भामध्ये असलेलं बाळ मारण्यासाठी त्यांनी ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. विचार करा, हे चुकीचा उपयोग आहे. त्याच्या अगोदर त्यांनी तो अस्त्र अर्जुनवर सोडला होता. तो प्रसंग असा आहे की द्रोणाचार्याने काय केलं, अश्वत्थामाने काय केलं, अश्वत्थामाने युद्ध सगळं समाप्ती झालं आणि त्या युद्धाच्या समाप्तीच्या रात्री सगळे झोपले होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे, म्हणजे अर्ध रात्रीच ॲक्च्युली, तो लवकर उठला. तो झोपलाच नाही अश्वत्थामा. तलवार मिळाली त्याला एक, आणि ती विशेष तलवार होती. ती घेऊन तो पांडवांच्या तंबूमध्ये गेला
आणि पांडवांचे 5 मुलं झोपले होते तिथे आणि त्याने पाचींचं सर कापून आणलं झोपलेल्या अवस्थेमध्ये. किती वाईट अवस्था आहे. कुठला योद्धा असा करणार नाही. आणि ते घेऊन गेला तर दुर्योधनाकडे की पांडवांना मारलं मी हे सांगण्यासाठी. हे त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी कळालं की पांडवांचे 5 पुत्र मारले गेले. आणि मग खूप द्रौपदी रडत होती. आणि त्यावेळेस अर्जुन आला आणि अर्जुनाने बघितलं की कोणी मारलं हे माहिती नाही. आणि अर्जुन त्याच्या पाठोपाठ निघाला. कुठे गेला आहे तो शोधत शोधत. आणि अर्जुनाने शपथ घेतली की ज्याने पण मारलं असेल त्याला मी पकडून घेऊन येईन, त्याचा वध करेन. आणि त्यावेळेस त्याचा पाठलाग करत जेव्हा अर्जुनाचा रथ निघाला, कृष्ण सारथी होते आणि अर्जुन अश्वत्थामा एवढा जोरदार वेगाने पळत होता रथावर, पण त्याचे घोडे थकले आणि म्हणून तो उतरला आणि तो पायी पळायला लागला. पण पायी पण तो किती पळणार. शेवटी अर्जुनाने त्याला अडवलं आणि आता अर्जुन त्याला मारणार. इतक्यात अश्वत्थामाने स्वतःचा बचाव करण्यासाठी ब्रह्मास्त्र अर्जुनावर फेकलं. आणि त्यावेळेस कृष्णाने म्हटलं, आणि अर्जुन बघतोय की आकाशामध्ये एवढा प्रचंड ऊर्जा आणि उजेड निर्माण झाला आणि ताप निर्माण झाला. आणि तो अर्जुनाकडे येतोय आणि अर्जुन म्हणतो कृष्णाला, कृष्ण काय. आणि कृष्ण म्हणतायत हा ब्रह्मास्त्र आहे अर्जुन, पण तुझ्याकडे पण ब्रह्मास्त्राची विद्या आहे. याला रोखण्यासाठी तुला ब्रह्मास्त्र सोडावं लागेल. आणि म्हणून अर्जुनाने पण ब्रह्मास्त्र प्रकट करून त्या ब्रह्मास्त्राला रोखण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडला. पण जेव्हा दोन्ही ब्रह्मास्त्र समोर आले आणि दोघांची जर टक्कर झाली तर ब्रह्मांड जळून खाक होईल. म्हणून तिथे व्यासदेव प्रकट झाले आणि व्यासदेवाने दोन्ही ब्रह्मास्त्र अडवले. आणि त्याने म्हटलं की मूर्ख आहेत का तुम्ही, सृष्टीचा नाश करायचा आहे का तुम्हाला, ब्रह्मास्त्र मागे घ्या. आणि तेव्हा कृष्ण म्हणतात की अर्जुनाने पहिलं सोडलं नाही. पहिलं सोडलं कोणी अश्वत्थामाने सोडलं. आणि म्हणून कृष्णाने अर्जुन म्हटलं अर्जुन तुझा ब्रह्मास्त्र मागे घे. आणि अर्जुनाने प्रार्थना केली, मन एकाग्र केलं, मंत्राचा उच्चारण केलं आणि तो ब्रह्मास्त्र मागे घेतला. व्यासदेवाने सांगितलं अश्वत्थामाला तुझा ब्रह्मास्त्र मागे घे. अश्वत्थामा म्हणतो मला फक्त सोडता येतं, मागे घेता येत नाही. मग व्यासदेव भडकले, अरे मूर्खा मग सोडलंच कशाला, त्याला डायव्हर्ट कर कुठेतरी. आणि म्हणून त्याने तो ब्रह्मास्त्र कुठे डायव्हर्ट केलं त्याने, अश्वत्थामाने उत्तरेच्या गर्भामध्ये जो शेवटचा वंश राहिला होता परीक्षित त्याच्यावर सोडला. म्हणजे त्याची काय योग्यता आहे अश्वत्थामाची विचार करा तुम्ही. आणि म्हणून तो व्यक्ती जर योग्य कॅरेक्टरचा नसेल, शास्त्रार्थामध्ये निपुण नसेल, तर त्याच्याकडे एवढी मोठी जर विद्या मिळाली तर तो त्याचा चुकीचा उपयोग करेल. आणि म्हणून शास्त्रज्ञान महत्त्वाचं आहे. जेव्हा शक्ती हातामध्ये असते तेव्हा लोक कल्याणाचं कार्य होतं. आणि जेव्हा ती शक्ती डोक्यात जाते तेव्हा लोकांना त्रास देण्याचं कार्य होतं. डोक्यात जाते म्हणजे काय, पोझिशन, पोस्ट जेव्हा डोक्यात जाते ना माणसाच्या, तेव्हा तो अहंकाराने कार्य करायला सुरुवात करतो. आणि म्हणून त्याच्याकडे योग्यता असणं गरजेचं आहे. आणि म्हणून शास्त्र शिकणं गरजेचं आहे, जे लोक आज शिकायला बघत नाही. भगवद्गीता, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत हे रोज पाठ घरी चालायचे. आज काय चालतं घरी, TV, मोबाईल, गेम. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरामध्ये बैल असायचा. आता पण प्रत्येकाच्या घरात बैल आहे. कुठला, मोबाईल. पण तो एक बैल बिचारा चांगला होता, आता कितीतरी बैल आले घरामध्ये, 10,000. मग महारथी म्हणजे कोण, ज्याला महारथी म्हणजे 10,000 योद्ध्यांची तो एक व्यक्ती युद्ध करू शकतो. आणि त्याला काय आहे, शास्त्रज्ञान आहे, शास्त्रामध्ये निपुण आहे तो. तिसरा, चौथा, अतिरथी. अतिरथी म्हणजे हजारों योद्धाओं से युद्ध करने वाला प्लस शास्त्रों का ज्ञान होना. तो किती योद्ध्यांशी युद्ध करू शकतो अतिरथी, काउंटलेस. कितीही योद्धे त्याच्यासमोर आले. तसा अर्जुन होता. अर्जुन हा अतिरथी होता. भीम अतिरथी होते. अभिमन्यू अतिरथी होता.
सात्यकी अतिरथी होता. याच्या सगळ्यांचं वर्णन येणार आहे पुढे, कोण कोण होते ते आपण चर्चा करू डिटेली. हे सगळे अतिरथी होते म्हणून. आणि अर्जुनाच्याकडे अजून एक खासियत होती अर्जुनाच्या गुणांमध्ये. अर्जुनाला कृष्ण भगवद्गीतेमध्ये पुढे जाऊन उल्लेख येतो. कृष्ण त्याला काय संबोधतात, कुठल्या नावाने? सव्यसाची. सव्यसाची. काय श्लोक येतो सव्यसाचीमध्ये? निमित्त मात्र भव सव्यसाची. निमित्त मात्र भव. निमित्त मात्र म्हणजे केवळ निमित्त बन भव. हो, निमित्त बन हे सव्यसाची. हे सव्यसाची अर्जुन. किती नाव होते अर्जुनाला सांगा बरं, किती नाव तुम्हाला येतात अर्जुनाचे? मी एक सांगतो. अर्जुन, गुडाकेश, पार्थ, धनुर्धारी तर खूप होते. अजून ट्राय करा. कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र. पार्थ म्हणजे पृथापुत्र. गुडाकेश म्हणजे ज्यांनी निद्रेवर विजय मिळवला आहे. अजून 4 झाले. बस झाले एवढे. 10 नाव आहेत अर्जुनाचे. तर एक सव्यसाची त्यातला एक नाव आहे सव्यसाची. सव्यसाची या शब्दाचा अर्थ असा आहे की असा योद्धा जो दोन्ही हाताने युद्ध करेल. तलवार चालवताना जनरली उजव्या हाताने चालवणार, पण जर उजवा हात घायल झाला तर तो योद्धा डाव्या हाताने चालवायला त्याला कठीण जाईल. योद्धा जाऊ द्या, आपलंच पेनाने लिहायचं बघा. कुठल्या हाताने लिहितो आपण? उजव्या हाताने लिहितो. मग तेच तुम्ही उजव्या हाताचा सोडा राईट हँड लेफ्ट हँड लिहायला चालू करा डाव्या हाताने, जमेल? कोंबडीच्या नंग्या येतील सगळ्या, कसं तरी येईल ते अक्षर, होय की नाही? जो लेफ्टी असेल तो चांगला लिहेल, पण त्याला राईट करून बघा, नाही जमणार. प्रॅक्टिस. अर्जुनाची प्रॅक्टिस कशी होती? दोन्ही हाताने तो बाण, बघा जनरली धनुष्यबाण कसं चालवतात माहिती आहे का? हे बघा असं, डावा हात कशासाठी? बाण काढेल तुनीरमधून, आणि उजव्या हातात धनुष्य असणार, आणि असं घेणार आणि बाण जाणार. त्याचा आवाज येतो ना. पण अर्जुन जेव्हा बघतो की इकडे योद्धा आहे, तर तो काय करतोय? असं मारतो, असं मारणार अर्जुन इकडनं. पण जर इकडे योद्धा असेल तर एखादा योद्धा काय करेल? असं बाण, धनुष्यबाण केलं बघा, असं असं करेल, आहे ना. त्याला एवढं फिरवायला जो वेळ जाईल तेवढ्या वेळामध्ये बरंच काय होऊ शकतं. अर्जुन काय करायचं? असा पकडलाय ना, लगेच असा पकडायचा, लगेच तो राईट हँड लेफ्ट हँडमध्ये धनुष्य घेऊन बाण मारायचा. आणि हे एवढं क्विक व्हायचं की समोरच्या व्यक्तीला समजत पण नव्हतं की बाण कसा येतोय आणि कसा लागतो. एवढ्या स्पीडमध्ये अर्जुन बाण मारायचा. दोन्ही हाताने निपुण होते युद्ध करण्यासाठी, म्हणून त्यांचं एक नाव आहे सव्यसाची. अर्जुनामध्ये एक ते विशेष गुण आहे. दुसरा अर्जुनामध्ये गुण आहे असा युद्धाच्या बाबतीत की अर्जुन जर त्याची प्रत्युंचा तुटली, प्रत्युंचा म्हणजे काय? दोरी, धनुष्याची दोरी, त्याला प्रत्युंचा म्हणतात. ती दोरी म्हणजे साधारण दोरी नसायची, ती अशी नायलॉनची पण नसायची होती. ती अशी तंतू हे असं बघा, आजकाल तारांची दोरी बनते माहिती आहे? तारांची दोरी बघितली ना, लोखंडाची दोरी असते. एक अशा पद्धतीची ती असायची की ती फार कडक असायची, ती तुटणार नाही एवढ्या लवकर, सहज असायची. विशेष बनवलेली असायची ती त्या काळी, कसली बनवलेली असायची. तर अर्जुन काय करायचा? बाकी योद्ध्यांचे धनुष्य तोडायचे. धनुष्य तोडलं म्हणजे त्याच्याकडे आता हत्यार नाही, मग त्याला हरवणं सोपं जातं. पण अर्जुनचं धनुष्य कधी तोडलं जात नव्हतं. त्याचं नाव होतं धनुष्य गांडीव, त्या धनुष्याचं नाव होतं. ते विशेष देवतांकडून त्यांना मिळालं होतं आणि विशेष शक्तिशाली होतं. ते किती पण बाण मला तरी तो धनुष्य तुटत नव्हता. मग तोडण्यासारखं काय आहे? रस्सी.
मग म्हणून तिकडचा योद्धा अर्जुनाची रस्सी तोडायची कधी कधी. आता ही रस्सी एवढं लांबून दिसेल कशी का, हा मोठा प्रश्न आहे नाही. इथे स्क्रीनवरची गोष्ट बघायला आहे की नाही, त्रास होतो आपल्याला. ते बरोबर रस्सी तोडायचे. पण अर्जुनामध्ये एक असे गुण होते की समोरच्या योद्धाने जर बाण मारून ती रस्सी अर्जुनाची तोडली तर तो दुसरा बाण मारेपर्यंत त्याच्या अगोदर अर्जुन ती रस्सी पुन्हा एक रस्सी बांधून बाण घेऊन लगेच त्याला प्रत्युत्तर द्यायला तयार राहायचं. एवढा अर्जुनाचा स्पीड होता, आहे की नाही. तरबेज योद्धा होता अर्जुन, आणि म्हणून अर्जुन अतिरथी मानला जातो. मग या अतिरथी, मग ही कॅटेगरी आपण का बघितली अतिरथी, कारण याला शास्त्रज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याच्याकडे पोझिशन आहे त्याच्याकडे शास्त्रज्ञान म्हणजेच व्हॅल्यूज फार महत्त्वाचे आहेत. आज मुलांना नवीन व्हॅल्यू एज्युकेशन का चालू केलं माहिती आहे तुम्हाला, का चालू केलं? कारण एज्युकेशनमध्ये व्हॅल्यूज नाही आहेत, आणि व्हॅल्यू एज्युकेशन चालू केल्यामुळे त्या एज्युकेशनमध्ये व्हॅल्यूज यायला लागले, आणि त्या मुलांमध्ये व्हॅल्यूज यायला लागले ज्या एज्युकेशनचा तो चांगला उपयोग करेल. शास्त्र की निपुणता क्यों आवश्यक है? नियंत्रक मतलब जिम्मेदारी आहे. जिम्मेदार व्यक्ती जर योग्य नसेल तर मात्र चुकीचा समाज मार्गदर्शन किंवा समाज प्रबोधन किंवा समाज नियंत्रण होऊ शकतं. इथे खूप चांगलं एक उदाहरण आहे यमुना राजा. त्या काळामध्ये एक व्यक्ती राजा होता, आणि तो फक्त असे बरेच राजा होऊन गेले याच्या अगोदर की जे फक्त राज्य आणि प्रजेकडून खंडणी वसूल करायचे आणि त्याचा उपयोग फक्त स्वतःच्या ऐशोआरामासाठी आणि भौतिक जीवनासाठी ते वापरायचे. पूर्वीच्या काळी असे राजे खूप होऊन गेले, विलासी चैनी राजे, ज्यांना वंश परंपरागत राज्य मिळालं, आणि त्यांच्यामध्ये व्हॅल्यूज येणं फार गरजेचं आहे. म्हणून मग हे व्हॅल्यूज फक्त क्षत्रियांमध्येच नाही, हे व्हॅल्यूज हे ब्राह्मणांमध्ये पण असणं गरजेचं आहे. आणि जर त्याच्यामध्ये ते व्हॅल्यूज नसतील तर तो त्या योग्यतेचा व्यक्ती नाही आहे. म्हणून शास्त्र अध्ययन फार महत्त्वाचं आहे. ब्राह्मणांना सुद्धा, क्षत्रियांना सुद्धा, वैश्याला सुद्धा, प्रत्येकाला शास्त्र अध्ययन गरजेचं आहे. तर एकदा असं घडलं होतं की त्या काळामध्ये एक वादविवाद आणि शास्त्र चर्चा करण्यासाठी जी स्पर्धा असायची ती खूप फेमस असायची. आज काळामध्ये जसं क्रिकेट कसं फेमस आहे, आज क्रिकेटची जर मॅच असेल आणि खास करून ती जर फायनल असेल आणि त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान असेल तर सगळे लोक असे येऊन बघत राहतात सगळे, आहे ना, एकदम अशी अटीतटीची होती ती. तसं पूर्वीच्या काळी जेव्हा वादविवाद व्हायचे, शास्त्रार्थ व्हायचं, तेव्हा सगळे लोक येऊन जमायचे ऐकण्यासाठी की काय चर्चा होते, कसं वादविवाद होतो, आणि एक जण त्याला वाद करतोय आणि तो त्याला प्रतिवाद करतोय, उत्तर देतो. शास्त्रातले सगळे अर्थ, शास्त्राचे श्लोक हे सगळं असायचे. तर त्याच्यामध्ये एक जे ब्राह्मण होते त्या काळात त्या ठिकाणचे, की ते अतिशय विद्वान होते पण त्यांना अहंकार खूप होता, आणि त्याच्यामुळे ते बाकीच्या सगळ्या विद्वानांना असे चॅलेंज करायचे अहंकाराने. आणि त्यामुळे काय झालं, त्याचं नाव तर खूप व्हायचं, डंका खूप व्हायचा, आणि तो जे हरलेत त्यांच्याकडून तो विजयपत्र लिहून घ्यायचा की मी फलाना फलाना ज्ञानी व्यक्ती, सो अँड सो माझी पदवी, ते सगळं लिहून खाली लिहायचा की ह्या पंडितासमोर मी हारलो, आज दिनांक या रोजी मी हार स्वीकार करतोय, कबुली देतोय, आणि खाली त्याची सही मारणार. असे कितीतरी विजयपत्र घेऊन तो फिरत होता. आणि तेव्हा तो त्याचे शिष्य काही इकडे एका आश्रममध्ये आले त्या गुरूंकडे त्यांना चॅलेंज करण्यासाठी. त्यांचे गुरु नव्हते, त्यांचा एक शिष्य होता विद्यार्थी, त्याचं नाव होता यमुना. तो बाहेरच बसला होता गुरुकुलच्या,
आणि ते तिकडनं आले, त्याचे त्याचे शिष्यगण, ब्राह्मण शिष्यगण आले आणि ते आले आतमध्ये आणि त्या मुलाला विचारतात, काय रे तुझे गुरु कुठे आहेत? तर ते म्हटलं की माझे गुरु नाही. ते आतमध्ये आले, मुलाला न विचारता आतमध्ये आले, बघितलं इकडे गुरु नाही आहेत आणि मग परत आले. ते म्हणतात, गुरु कुठे गेले तुमचे? तुमच्या गुरुंना सांग की आमचे श्रेष्ठ गुरु कोलातुंगा, त्यांचं नाव होतं कोलातुंगा, याने तुमच्या गुरुला चॅलेंज केलं आहे शास्त्रार्थ शास्त्रविवाद करण्यासाठी. त्यांना सांग की तुमची जर हिंमत असेल तर येऊन शास्त्रार्थ शास्त्रवाद करा. तर यमुनाने बघितलं की किती घमंडी लोक आहेत हे, आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही किती घमंडी आहात, तुम्हाला काय कॉमन सेन्स नाही की कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तुम्ही कोणाच्या आश्रममध्ये येत आहे, कसं बोललं पाहिजे, आणि मी लहान आहे म्हणून माझ्या लहानपणावर जाऊ नका. ते तुमचं शिष्टाचार तर ठेवा, तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे ते. त्याला खूप राग आला, एवढासा मुलगा आम्हाला शिकवतोय शिष्टाचार काय. आणि मग त्याने म्हटलं की मला, तो यमुना म्हटला छोटा गुरुकुलचा मुलगा, तो म्हटलं की मला 100% गॅरंटी आहे की ज्या अर्थी तुमच्यासारखे शिष्य आहेत त्या गुरुचे आणि ते एवढे घमंडी आहेत, त्या अर्थी मला तुमच्या गुरुची काय लायकी आहे ते मला समजले. म्हणजे बऱ्याच वेळा शिष्य आपल्या गुरूंची अवहेलना करण्यामध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन करतो, म्हणून त्यांनी फार सावधपणे वागलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की मला कळलं ते, आणि शक्यतो गुरूंचे गुण शिष्यामध्ये येतातच बऱ्यापैकी. आणि त्यांनी सांगितलं की मला कळलं की तुमचे गुरु कसे येते, आणि म्हणून मी माझ्या श्रेष्ठ गुरूंना तुमच्या ह्या अशा ठिकाणी पाठवण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. आणि जर तुम्हाला शास्त्राचं जर करायचं असेल तर तुमच्यासाठी, तुमच्या गुरुसाठी मी सफिशियंट आहे. छोटासा मुलगा म्हणतोय, एवढा कॉन्फिडन्स पाहिजे बरं का, नाही तर बोलायला कोणी फुशारकी मारेल. त्या मुलाने सांगितलं, आणि ते म्हटलं की तू माझ्या गुरूंना चॅलेंज करतोय? ते बोले यस, जाऊन सांग तुमच्या गुरूंना आणि सांग तुमच्या राजाला की मी शास्त्रार्थ करण्यासाठी येतोय तिकडे, आणि मला आणण्यासाठी पालखी पाठवा आणि मिरवणूक काढा, आणि मी मोठ्या प्रोसेशनने, मोठ्या मिरवणुकीने तिथे येईल, आणि तारीख दिली, या तारखेला वादविवाद करेल. आणि ते फार रागारागाने गेले आणि राजाला सांगायला गेले की असं असं म्हणतो तो मुलगा. आणि तो राजा पण खुश झाला, कारण पहिल्यांदा कोण असा व्यक्ती भेटला की याचा अहंकार चूर करण्यासाठी. राजाने पालखी पाठवली आणि खूप चांगला शृंगार पाठवला, आणि मुलाला वाजत गाजत पालखीमध्ये बसून तिकडे आणलं राज्यामध्ये. आणि ठरलेल्या दिवशी वादविवाद सुरू झाला. आणि त्या वादविवादामध्ये ते जे ब्राह्मण होते, कोलातुंगा जे होते, ते असे प्रश्न विचारू लागले, आणि यमुना त्याचे उत्तर असेच फटाफट द्यायला लागले. म्हणजे खरोखर तो अभ्यास करून आला होता ना मुलगा, तो कॉपी करणारा मुलगा नव्हता, किंवा देवा मला पास कर आणि हनुमानजींना एक नारळ फोडणारा व्यक्ती नव्हता. फक्त अभ्यासासाठीच मुलं आजकाल, जर परीक्षा आली की हनुमानच्या मंदिरात खूप मुलं येतात, देवा मला पास कर. तर त्याने मग तो यमुना म्हटला त्यांना की अहो तुम्ही मला काही माझे साईज बघून किंवा मला छोटं समजून असे छोटे मोठे प्रश्न का बरं विचारत आहे. यमुना म्हणतोय, तुम्हाला जर वाटत असेल की मी छोटा आहे तर तुम्ही अज्ञानी आहात, कारण आत्मा छोटा किंवा मोठा नसतो. आत्मा आहे, तुम्ही माझ्या शरीरावर जाऊ नका, आणि म्हणून मला कठीण प्रश्न विचारा. ॲक्च्युली तो कोलातुंगा ब्राह्मण फार कठीण प्रश्न विचारत होता. यमुना त्याचे असे उत्तर देत होता एकदम फटाफट, आणि मग तो अजून कठीण प्रश्न विचारायला लागला. आणि त्यावेळेस यमुनाने म्हटला की नाही तुम्ही अजून फार साधे प्रश्न विचारतायत. आणि मग त्याला फार राग आला, तू काय एवढं स्वतःला विद्वान समजतोय, तू प्रश्न विचार, मग मी उत्तर देतो. त्याने म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं तुम्ही मला उत्तर द्या, आणि मी तुम्हाला असं प्रश्न विचारतो की त्याला तुम्ही चुकीचं साबित करून दाखवा. म्हणजे मी जर तुम्हाला एखादी पहेली दिली तर त्याला तुम्ही चुकीची पद्धतीने सिद्ध करून दाखवा. पहेली काय दिली त्यांनी, तुम्ही ऐकताय का? पहेली दिली. त्याने सांगितलं
राजा पुण्यवान आहे, याला तुम्ही विरुद्ध उत्तर द्या किंवा याला तुम्ही चुकीचं साबित करा. म्हणजे काय साबित करायचं? राजा पापी आहे. तो कोलातुंगा एवढा भडकला, म्हणे तू मला काय हे समजतोस का, मूर्ख समजतोस का? मी जर राजाला पापी साबित केलं तर राजा मला मारून टाकेल. म्हणजे मी जिंकलो तरी मी मरणार आणि हारलो तरी मी मरणार. ते म्हटलं पण जर तुम्हाला शास्त्रार्थ करायचं असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. पहिला प्रश्न काय? राजा पुण्यवान आहे, याला तुम्ही विरुद्ध पद्धतीने सिद्ध करून दाखवा. म्हणजे राजा पापी आहे हे सिद्ध करा. दुसरा, राणी पतिव्रता स्त्री आहे, याला विरुद्ध साबित करा. म्हणजे काय साबित करा? आता राणी पतिव्रता स्त्री नाही. जर राणी पतिव्रता नाही म्हणजेच व्यभिचारी आहे हे सिद्ध केलं तर राजा मारून टाकेल. एवढा भडकला तो आणि सगळी पब्लिक जी ऐकायला जी बसली होती सगळी तिकडनं हरिबोल हरिबोल करत होते की वाव काय प्रश्न विचारला याने, आत्ता बघू आम्ही या कोलातुंगाची काय उत्तर देत आहे. आणि कोलातुंगा काही उत्तर देऊ शकला नाही. तो एकदम पिवळा झाला, त्याचा शरीर तोंड असा बारीक झाला आणि एकदम लाल बुंद झाला आणि तो ओरडायला लागला. त्याचे फॉलोअर्स पण ओरडायला लागले. जसं पार्लमेंटमध्ये कसं होतं, हां काय जमलत नसेल किंवा काय चुकीचं आला असेल लगेच ओरडतात, टेबल ठोकायला लागतात. तसं झालं त्यांचं सुरू. आणि तेव्हा यमुना म्हटले की एवढा आक्रोश करायची गरज नाही. राजा म्हटले की ठीक आहे, जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हार स्वीकार करा, यमुना उत्तर देईल. आणि यमुना म्हटलं यस मी उत्तर द्यायला तयार आहे जर हे हार स्वीकार करतील तर. आणि तो कोलातुंगा म्हटला की मी हार स्वीकार करायला तयार आहे जर यांनी उत्तर योग्य दिलं तर. यमुना म्हटला मनुसंहितेनुसार राजा हा पूर्ण राज्याचा प्रजेचा पती आहे. त्याला म्हणतात जनाधिपः. जनांचा अधिपती म्हणजे बाकी सगळ्या जीवांचा तो पती आहे त्याला म्हटलं जातं. आणि राजा पूर्ण प्रजेचं रक्षण करतोय म्हणून राजा हे पूर्ण प्रजेला जबाबदार व्यक्ती आहे. पूर्ण प्रजेचं संगोपन करणं आणि त्याची काळजी घेणं हे राजाचं कर्तव्य आहे. आणि जसं एक पिता आपल्या पूर्ण परिवारासाठी जबाबदार आहे, परिवारामध्ये जर एक मुलगा चुकीचं काय कार्य करायला लागला तर त्याची कंप्लेंट घेऊन लोक कोणाकडे येतात? बापाकडे येतात. का? कारण बाप जबाबदार आहे. मुलाने जर एखादं चुकीचं कार्य केलं असेल त्याला जबाबदार कोण आहे? बाप. त्याच्या पाप कार्याला जबाबदार आहे बाप. तसंच प्रजा जर काय चुकीचं कार्य किंवा अधर्म कार्य किंवा पाप कार्य करत असतील तर त्याचा जबाबदार कोण आहे? राजा. राजा पुण्यवान आहे पण प्रजा पाप करते, त्यांच्याकडून अपराध घडतात आणि त्याचा 1/6 ऑफ पार्ट म्हणजे 1/6 भाग पापाचा राजाला जातो. कारण राजा जबाबदार व्यक्ती आहे म्हणून राजा जरी पुण्यवान असला तरी प्रजा पाप करत असल्यामुळे त्यांचा 1/6 भाग राजाला जातो. म्हणजेच राजा पापी आहे. आणि सगळी पब्लिक खुश झाली, जोर जोर टाळ्या वाजायला लागले, वाव. आणि राजा म्हणतो हां बरोबर आहे. का? राजा पापी नाही आहे. पापी कोण आहे? हां. आणि त्यांनी असं सिद्ध केल्याबरोबर सगळे लोक एकदम जोरदार टाळ्या वाजायला लागले होते. वाव, छोटासा यमुना मुलगा. दुसरा, राणी पतिव्रता आहे, याला डिफीट करा. म्हणजेच ती कशी आहे? व्यभिचारी आहे. सगळे एकदम असे कान टोकून बघायला लागले की बापरे काय सांगा. आणि राजा म्हणतो, यमुना म्हणतो की अकॉर्डिंग टू मनुसंहिता, परत मनुसंहितेच्या अनुसार
राजा हा रयतेचा राजा आहे, रयतेचा पती आहे आणि म्हणून त्याच्या सद्गुणांसोबत एका राजामध्ये देवतांचा वास असतो, निवास असतो. कधी कधी पतीला परमेश्वर म्हणतात ना लग्नाचे काही वर्षापर्यंत. त्याच्यानंतर पहिला पती परमेश्वर, त्याच्यानंतर पती फक्त पत्ती, पैसे पत्ती, पत्तीसाठी पती, आणि त्याच्यानंतर पती मग किचनमध्ये पण जातो, चाय पत्तीसारखा पती पत्ती असे जसे होते. तर राजा हा जनाधिप असल्यामुळे त्याच्यामध्ये देवतांचा वास असतो, देवतांचा निवास असतो. आणि मुख्य देवता विशेष करून इंद्र, सोम, अग्नी, वायू अशा देवतांचा त्याच्यामध्ये निवास असतो. राजा पवित्र आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये देवगुण देवतांचा वास असतो. पण जेव्हा राजा आपल्या राणीसोबत असतो तेव्हा तो राजा एकटा राजा जरी असून तो अनेको देवतांसोबत असतो. राणी जरी पतिव्रता आहे कारण ती एकाच आपल्या राजासोबत एकनिष्ठ आहे, पण पतीमध्ये देवतांचा निवास असल्यामुळे राणी एकाच वेळेस पतीच्या सोबतच अनेक देवतांचा सुद्धा सहवास करत असते. राणी जरी पतिव्रता आहे तरी सुद्धा देवतांच्या सहवासामुळे ती पतिव्रता नाही असं सुद्धा सिद्ध होतं. आणि लोक म्हटले वाव काय यांचं ते. राणी पण खुश का? कारण अरे राजा पण खुश का? कारण राजांमध्ये देवतांचा निवास आहे आणि देवतांचा निवास असल्यामुळे देवतांसोबत संग करणं हे काही फार प्रतिष्ठेची गोष्ट आहे. आणि हे अप्रत्यक्ष आहे, असं नाही की देवता त्यातून बाहेर निघतात राजासोबत, नो. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने राणी आपली पतिव्रता आहे पण तरीसुद्धा एका अर्थाने ती देवतांचा सुद्धा सहवास करते. आणि हे जेव्हा ऐकलं पब्लिक एकदम उड्या मारायला लागले की वाव काय आन्सर दिला. तिसरा प्रश्न काय होता? अच्छा नाही सांगितलं तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न त्याने विचारला होता की हे कोलातुंगा हे सिद्ध करून दाखव की तुझी आई वांझ आहे. आई कसं काय सिद्ध करणार? जर तो मुलगा आहे तर आई वांझ कशी काय? वांझ समजतं ना, वांझोटी समजतं ना, जिला अपत्य नाही, पुत्र नाही, मुलं नाही, तिला म्हणतात वांझ. आणि तो असा भडकला होता कोलातुंगा, मी आहे तर जिवंत आणि मला म्हणतो माझी आई वांझ यायची नाही, कसं काय सिद्ध करणार ते? आणि यमुना म्हटला परत तिसरा प्रश्नाचा उत्तर मनुसंहितेनुसारच ज्या स्त्रीला केवळ एकच अपत्य आहे, ज्या स्त्रीला केवळ एकच संतान आहे ती वांझ आहे. कारण एक पुत्र हा नसल्याच्या बरोबरीचा आहे. का? कारण एवढ्या मोठ्या जीवनामध्ये एक पुत्र तो किती साथ देईल किंवा किती टिकेल किंवा जिवंत राहील याची काहीच शाश्वती नाही आहे. आणि त्याच्यामुळे एक पुत्र हे असून नसल्यासारखं मानलं जातं. आणि म्हणून मनुसंहितेनुसार एक संतान असणारी स्त्री वांझ आहे. आणि त्यांनी म्हटलं तुम्ही कोलातुंगा तुमच्या आईचे एकलवते पुत्र आहात. याचा रिसर्च काढला होता त्यांनी, सर्च रिपोर्ट काढला होता त्यांनी यमुनाने की हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. आणि त्यांनी म्हटलं तुम्ही तुमच्या आईचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तुमची आई वांझ आहे शास्त्रानुसार. आता आज जर बघितलं तुम्ही तुम्हाला अरे बापरे काय मोठी गोष्ट सांगितली नाही. वास्तविक एकुलता एक मुलगा असणं हे फार काय म्हणणार त्याला, आता लाजिरवाण्याची गोष्ट आहे ती, अक्षरशः लाजिरवाण्याची गोष्ट आहे. एका मुलाला घेऊन जर तुम्ही गृहस्थ जीवनामध्ये जात असाल तर मी सजेस्ट करेन की जाऊ नका गृहस्थ आश्रममध्ये. आमच्या ब्रह्मचारी आश्रममध्ये भरपूर जागा खाली आहे, तिथे या आणि समाजाची सेवा करा आणि स्वतःचा उद्धार करा, भगवंताच्या चरणी लागा. बस एकाच मुलाला जर घेऊन तुम्ही फिरत असाल इकडे तिकडे काहीच आवश्यकता नाही त्यासाठी पूर्ण जीवन जोखीमध्ये टाकण्याची आणि एवढं काबाड कष्ट आणि एवढा उपद्व्याप करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आपण समाजाचा विचार केला पाहिजे. आपण या समाजाचं घेणं, आपण जर घेतोय तर समाजाचं देणं लागतं आपल्याला. समाजाकडून आपण घेतोय,
समाजाला काय देतोय आपण? स्वतःसाठी एक पुत्र उत्पन्न केला, तो स्वतःच्या काळजीसाठी आहे. समाजासाठी काय? राष्ट्रासाठी काय? आणि भगवत सेवेसाठी काय? पण पूर्वीच्या काळामध्ये जास्त मुलं असायची. आज जेव्हा चांगले लोक संतान उत्पन्न करणं बंद करतात ना, त्याच्यामुळे वाईट संतती उत्पन्न करणारे लोक करत राहतात. आणि त्याचा दोष कोणावर जातो? चांगल्या लोकांवर, कारण ते उत्पन्न करणं बंद करतात म्हणून. वास्तविक त्यांनी हे करायला पाहिजे आणि चांगला समाज निर्माण करायला पाहिजे. फार मोठा बोध आहे. आणि जेव्हा हे ऐकलं यमुनाने जेव्हा सांगितलं, हे जेव्हा पब्लिकली ऐकले, सगळी पब्लिक पळत सुटली त्यांना भेटायला. यमुनाला डोक्यावर उचललं, खांद्यावर उचललं आणि मोठी मिरवणूक काढली. वाव! आणि तो कोलातुंगा, त्याचा जो अहंकाराने डोकं त्याचं बाहेर आलं होतं, कॉलर जी टाईट होती, तो एकदम असा नम्र झाला आणि हारला तो. आणि एवढूसा छोटासा मुलगा, ज्याला शास्त्रच माहीत होतं, पण शास्त्राचा अर्थ माहिती होता की शास्त्र कशासाठी आहे. शास्त्र आणि शस्त्र हे एकाच शब्दापासून येतात. शस्त्राने कापलं जातं आणि शास्त्राने सुद्धा कापलं जातं. शस्त्राने शत्रूला कापलं जातं आणि शास्त्राने हृदयामध्ये जे शत्रू आहेत, ज्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरूपी ज्या ग्रंथी आहेत, गाठी आहेत, त्यांना कापल्या जातात शास्त्राने. म्हणून शास्त्र आणि शस्त्र एकच कार्य करतात. दोघांची जेव्हा संगती येते तेव्हा एक चांगला राष्ट्र किंवा चांगला समाज घडू शकतो. जेव्हा शास्त्र काम करणं बंद करतं तेव्हा शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि जिथे शस्त्र काम करू शकत नाही तिथे शास्त्राचा उपयोग केला जातो. आज जर शस्त्राचा उपयोग करून ठरवलं की ज्याच्या मनामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये वाईट भावना आहे, काम भावना आहे, दुसऱ्याला लुबाडण्याची भावना आहे, त्याचा सगळ्यांचा शिरच्छेद करून टाका, मग राहील कोण शिल्लक? कोणामध्ये नाही ते. म्हणून इथे शस्त्र नाही काम करणार, इथे पाहिजे शास्त्र, जे कानाच्या द्वारे हृदयामध्ये जाईल आणि हृदयामध्ये जे ग्रंथी आहेत त्यांचा नायनाट करेल, त्यांना नष्ट करेल. आणि म्हणून शास्त्रांची फार गरज आहे. वाचली पाहिजे की नाही गीता? आहे की नाही? हां, गीतेचा अभ्यास केला पाहिजे. गीता ऐकण्यासाठी दिवसेंदिवस संख्या वाढली पाहिजे, नाही का? इथे संख्या कमी होत चालली, आहे की नाही? आपलं कार्य आहे आपण इतरांना सांगावं, इतरांना समजवावं आणि योग्य वेळी सत्संगला यावं. नाहीतर काही लोक बोलतात, चला आता टाईम, प्रवचन संपायचा टाईम झाला आहे, चला निघूया. नाही, एवढं सगळं करण्याचा एकच उद्देश आहे. काय माहिती आहे? श्रवण, शास्त्र श्रवण. इथे काय करतो आपण? तुम्ही सगळ्यात अगोदर तुमची सुरुवात काय? अगोदर आरती करा. का? सत्संग आहे, बरोबर आहे? आरती झाली, त्याच्यानंतर चला पटापट चटया टाका. का बरं? सत्संग आहे. त्याच्यानंतर एक टीम आहे ती अगोदर सकाळपासून विचार करते, आज भाजी आणा, ही भाजी मिळाली का, ती भाजी मिळाली का, हे आहे का, ते आहे का, तांदूळ आहेत का, गहू आहेत का, हे आहेत का, सगळं का? सत्संग आहे, बरोबर आहे? आणि आरती झाल्यानंतर ते इकडे म्हणतात, अरे आरती झाली, चला पटकन प्रोजेक्ट लावा. का? सत्संग आहे. आणि त्याच्यानंतर सगळे लोक बाकीच्या तयारी, सेवा करणार तयारी करून करतात आणि काही लोक आपल्या घराची खिडकी खोलून बघतायत, प्रभूजींची गाडी आली का? का? सत्संग आहे. गाडी नाही, गाडी दिसत नाही, आज काय आले नाही वाटतंय, जाऊ द्या. त्याच्यामुळे मला सांगितलं गेलं की प्रभूजी आले की पहिले गाडी इथे लावा, म्हणजे जाणारे येणारे बघतील गाडी आली आज सत्संगीचा. पुढच्या वेळेस आम्ही असं विचार करू, त्याचे भोंगे आहेत ना, त्याला स्पीकर रेकॉर्डिंग लावून टाकायची आणि पूर्ण गावामध्ये फिरवायची अशी, चालेल ना? आणि सत्संग आहे त्याच्यामुळे सगळ्यांना रिमाइंड करता येईल की प्रोग्रामला या म्हणून एक अर्धा तास अगोदर. हे सगळं कशासाठी आहे? खटाटोप सत्संग, श्रवण. आणि एवढं झाल्यानंतर
कीर्तन, त्याच्यानंतर सगळ्यांसाठी महाप्रसाद. कशासाठी? एक सगळ्याचा उद्देश काय आहे? जेव्हा तर रोज जेवतो आपण, पोट रोज भरतं आपलं. हां, अशी खिचडी नाही भेटत, महाप्रसाद नाही भेटत, ही गोष्ट वेगळी आहे. पण या सगळ्यांचा उद्देश, प्रसादाचा फायदा काय माहिती आहे का? प्रसाद इथून आतमध्ये जातो आणि तो आतून कार्य करतो, आणि सत्संग इथून आतमध्ये जातो आणि तो तिथून कार्य करतो. प्रत्येकाचे आपले कार्य करण्याची एरिया आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? श्रवणासाठी लोलुपता दाखवली पाहिजे. लोलुपता म्हणजे उत्साह. श्रवणासाठी आपली उत्साह पाहिजे आणि जाणून घेण्याची जिज्ञासा पाहिजे. आणि म्हणून आपण श्रवण केलं पाहिजे. ठीक आहे, आज आपण एवढी चर्चा केली. काय की महारथा हा शब्द, याच्यावर आपण चर्चा केली. पुढच्या वेळेस हे महारथी कोण कोण आहेत यांच्याबद्दल थोडीशी चर्चा करू, की हे कोण आहेत, महाभारतात काय कॅरेक्टर आहे, त्याच्यामध्ये कोणाकोणाचे किती जण आहेत ते? 5 जणांची नावं घेतलेत. कोण कोण? भीमा, अर्जुन, युयुधान, विराटश्च, सात्यकी च महारथ. सात्यकी 5 जण आहेत, यांच्याबद्दल चर्चा करू आपण. फार जबरदस्त कॅरेक्टर आहेत ते, आपल्याला प्रेरणा देणारे आहेत ते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद्गीता की जय. कोणाचा काही प्रश्न आहे का? काय अनाउन्समेंट आहे? माझ्याकडे एक कागद आहे, याच्यावर अनाउन्समेंट आहे. आजचा प्रसादम स्पॉन्सर केलेला आहे देवराम हरी नेमाडे यांच्या स्मरणार्थ. त्यांची सूनबाई श्रीमती प्रतिभा नेमाडे यांच्याकडून आजचा प्रसाद स्पॉन्सर आहे. तिथे प्रतिभा नेमाडे माताजी उभे राहा आपल्या जागेवर. ओके. प्रतिभा नेमाडे माताजी यांनी आपल्या सासऱ्यांसाठी, त्यांच्या प्रार्थनेसाठी आणि त्यांना आध्यात्मिक फळ मिळावं यासाठी त्यांनी आजचा प्रसाद स्पॉन्सर केला आहे. तर आपण त्यांच्यासाठी, देवराम हरी नेमाडे यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. श्री श्री राधा मुरलीधरजी, गौरनिताय प्रभुपादजी यांच्या चरणावर आणि श्री श्री हनुमानजी यांच्या चरणावर आपण प्रार्थना करूया. एक वेळा मोठ्याने प्रार्थनायुक्त हरे कृष्ण महामंत्राचा उच्चारण करून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण माताजींना, प्रतिभा माताजींना आपण धन्यवाद देऊ आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळा मोठ्याने हरिबोल म्हणून. हरी बोल हरी बोल हरी बोल. खूप खूप धन्यवाद माताजी. आजच्या कार्यक्रमामध्ये कोण आहे जे आज पहिल्यांदा आलेत कार्यक्रमासाठी, फर्स्ट टाइम आलेत आजच्या प्रोग्रामला, सत्संगला? ओके, एक माताजी आहेत. अजून कोण आहे आज फर्स्ट टाइम आलेल्या प्रोग्राममध्ये? आज इथे पहिल्यांदा आले. ओके, यस तुमचा चेहरा ओळखीचा वाटतं. ओके, या सत्संगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण श्री हनुमानजी यांच्या चरणावर प्रार्थना करूया. प्रभू राम लक्ष्मण सीता यांच्या चरणावर प्रार्थना करूया. श्री मुरलीधरजी आणि जगद्गुरू श्रील प्रभुपादजी यांच्या चरणावर प्रार्थना करूया. आपण सर्वजण की या नवीन भक्तांशी आध्यात्मिक भक्तीची सुरुवात अशाच पद्धतीने छानपैकी हो आणि ते रेग्युलर आपल्या सत्संगला येत राहो आणि आपल्या सगळ्या भक्तांचा उत्साह वाढत राहू. आपण या नवीन भक्तांचं स्वागत करूया आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळा मोठ्याने हरिबोल म्हणून. हरी बोल हरी बोल हरी बोल. तुमचं खूप खूप स्वागत आहे या प्रोग्राममध्ये. तुम्ही रेग्युलर असेल येत राहा आणि सगळ्या भक्तांचा उत्साह वाढवा. हरे कृष्ण. ओके, अजून काय अनाउन्समेंट आहे विशेष? मागच्या वेळेस आपण 1 माळा जप केली होती, आठवते तुम्हाला? आवडलं होतं सगळ्यांना? खूप छान होतं. आपल्याकडे 10 मिनटं आहेत, 9 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. आपण 1 माळा जप करूया आणि त्याच्यानंतर सगळ्यांसाठी महाप्रसाद. तुमच्याकडे जरी माळा नसेल तरी चालेल, फक्त तुम्ही सर्वांच्या सोबत म्हणा. माझ्या प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास अधिगौर भक्तवृंद. सर्वांनी आता सोबत म्हणायचं आहे. सर्वांनी एका स्वरामध्ये माझ्या स्पीडला सर्वांनी म्हणा.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री हरिनाम संकीर्तन की जय। महाप्रसाद प्रार्थना आहे सर्वांनी म्हणा। महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणे वैष्णवे स्वल्प पुण्यवतं राजन् विश्वासो नैव जायते शरीर अविद्याजा जडेंद्रियता है का जीव फैले विषय सागरे तार मध्य जीवा अति लोभमय सुदुर्मती ताके जेता कठिन संसारे कृष्ण बड़ दयामय करिबारे जीवा जाय स्वप्रसादन न दिलो भाई से अन्नामृत पावो राधा कृष्ण गुण गावो प्रेम दाकसी चैतन्य निताय जय श्री श्री मुरलीधर महाप्रसाद की जय। हरे कृष्ण।